नमस्कार, ही कढई गरम करत ठेवली। त्याच्यामध्ये एक मोठा चमचा तेल टाकले, त्याच्यात अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे। 15-20 पाकळ्या लसणाच्या टाकल्या आहेत। नंतर 2 मोठे कांदे हे लांब कापून घेतलेले हे टाकून ह्याच्यामध्ये घ्यायचे आणि चांगलं परतून घ्यायचं। हे बघा, चांगला कांदा परतून घ्यायचा। परतून झालं की नंतर मी हे 2 मोठी वांगे, जे भरत्याचे वांगे असतात ते मी भाजून ठेवले आहेत। त्याची सालं काढून घेतले। हे बघा, त्याचं वरून साल काढून घ्यायचं आणि बाजूला ठेवायचे। 2 छोटी, म्हणजे जास्त मोठी नाही आहेत वांगी, आणि हिरवी मिरची टाकली आहे। तुमच्या तिखटानुसार तुम्ही टाकू शकता, 3-4 टाकायचे असेल तर तुम्हाला। आता ह्याच्यामध्ये थोडं पाव चमचा हळद टाकली आहे, ते चांगलं हळद टाकून चांगलं परतून घ्यायचं। नंतर ही काश्मीरी लाल मिरची पावडर टाकली आहे कलर येण्यासाठी। आता हे टाकून पण चांगलं परतून घ्यायचं। परतून झालं की नंतर ह्याच्यामध्ये आपण लांब कापलेले टमाटे कापून घेतले आहेत, तर 2 मोठे टमाटे ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे। आता टमाटे पण चांगले परतून घ्यायचं, याला चांगलं परतून घ्यायचं। हे बघा, आता परतून झालं की नंतर मग ह्याच्यामध्ये थोडीशी कापलेली कोथिंबीर टाकून घ्यायची। आता कापलेली कोथिंबीर टाकून झाली की परत परतायचं आहे, सारखं परतायचं आहे। ह्याच्याने आपल्या भाजीला चांगला स्वाद येईल। आता हे बघा, ही वांग्याची देठ हे ह्याच्यातच कापली आहेत मी। तुम्हाला वेगळं बाजूला कापायची असेल तर कापून घ्या। मी ह्याच्यामध्येच कापलेत कढईमध्ये। आता ही वांगी ह्याच्यामध्ये टाकून चांगलं असं मॅश करून घ्यायचं आहे। बघा, फक्त असं चमच्याच्या साह्यानेच असं करून घ्यायचं, आपल्याला मॅशरची काही गरज नाही आहे। चांगले भाजलेले वांगे आहेत म्हणून जास्त काही त्याला मॅश करायची गरज नाही आहे। आता वरून कापलेली थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि मी मीठ आणि थोडं आमचूर पावडर टाकले। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि आमचूर पावडर पाव चमचा टाकून घ्यायचं, म्हणजे असं आंबट तिखट मस्त टेस्ट येण्यासाठी। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा। भरत्याच्या ऐवजी कधीतरी हे ट्राय केलं तर, आणि चांगलं टेस्टी आहे आणि मस्त लागेल एकदम। असं भाकरी बरोबर एकदम छान लागेल। आणि ही पात आहे, ही कांद्याची पात आहे, जे कांद्याची पात आहे, तर ती मी याच्यावर ठेवली गार्निशिंगसाठी। आणि मस्त भाकरी बरोबर हे एकदम भारीच लागणार आहे। हे बघा किती टेस्टी दिसतंय आणि खाण्यालाही तितकंच स्वादिष्ट असणार आहे। तर तुम्ही रेसिपी करून बघा आणि माझ्या रेसिपी आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।